कार्यकर्ता आपला आहे आणि तो कार्यकर्ता जर सोबत येत असेल तर त्या कार्यकर्त्याला आपण विश्वासाने सोबत घेतलं पाहिजे आणि त्याला विश्वास दिला पाहिजे की तुम्हाला पुढची वाटचाल एकमेकांना सोबत घेऊन करायची आहे. शिवाय जी रिझर्वेशन्स येणार आहेत आरक्षण त्या बाबतीमध्ये सुद्धा महिला आरक्षण असो की आणखी कुठलं आरक्षण असो त्या बाबतीत त्यांनी सूचना केली. मतदार याद्यांच्या संबंधी त्यांनी सूचना केलेल्या आहेत की जे दुबार मतदार होतात तेही महत्वाचं आहे. काही मतदार असतात नसतात, काही लोक इथं मतदान करतात, काही लोक इतर राज्यामध्ये जाऊन मतदान करतात, तर त्याच्यावरती लक्ष ठेवून आपल्याला जातीनिशी लक्ष करायला पाहिजेत आणि म्हणूनच आपल्याला बीएलए ते तेवढेच सक्षम केले पाहिजेत आणि जे काही गटाध्यक्ष त्या गटाध्यक्षांनी आपल्याला एकाच एक आता गटाध्यक्ष केलं त्यांना काही त्यांनी सूचना केलेल्या आहेत जेणेकरून येणारी निवडणूक आपण उत्तम तयारीनिशी सामोरी जाऊ अशा प्रकारच्या सगळ्या सूचना होत्या आणि त्या सूचना त्यांनी अत्यंत त्याला काय बोलतात कार्यकर्त्यांना हसत खेळत केलेल्या आहेत आणि कार्यकर्त्यांनी सुद्धा त्यांनी सांगितलं हात वर करून तुम्हाला या सूचना मान्य आहेत कारण की नाही तेही सांगा. त्याप्रमाणे सगळ्यांना त्या सूचना मान्य करून आता कामालाच वेळ लागलेली आहे. नाही त्या विषयावरती काही चर्चा झाली नाही. मात्र साहेबांनी सांगितलं की आपण तुम्ही एकमेकांना मान सन्मान दिला पाहिजे. मान सन्मान दिल्यासोबतच आपणही कसं वागतो काय करतो त्याच्यावर आपल्याला निर्बंध आणली पाहिजे अशा प्रकारच्या सूचना त्यांनी केलेल्या आहेत. आपले जे माजी पदाधिकारी आहेत, काही उमेदवार होते, काही घरी बसलेले आहेत, तुमच्या आपसामध्ये पटत नाही, तुम्हाला आवडत नाही, असं करून चालणार नाही. कार्यकर्ता आपला आहे आणि तो कार्यकर्ता जर सोबत येत असेल तर त्या कार्यकर्त्याला आपण विश्वासाने सोबत घेतलं पाहिजे आणि त्याला विश्वास दिला पाहिजे की तुम्हाला पुढची वाटचाल एकमेकांना सोबत घेऊन करायची आहे. शिवाय जी रिझर्वेशन्स येणार आहेत आरक्षण त्या बाबतीमध्ये सुद्धा महिला आरक्षण असो की आणखी कुठलं आरक्षण असो त्या बाबतीत त्यांनी सूचना केली.